लाडक्या बहिणींसाठी आज अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे महिला प्रचंड खुश झाल्या. महिलांना डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला 1500 रुपयाप्रमाणे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली. ती म्हणजे 1 जानेवारीला, होय 1 जानेवारीला जानेवारीचा हप्ता 2100 रुपये वाटप होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा. आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहे. कडे आलेल्या एका विशेष सूत्रानुसार बहिणींना 1 जानेवारीलाच पैसे वाटप होणार आहे. एवढंच नाही तर आता यापुढे जो काय हप्ता वाटप होईल तो सर्वच हप्ता 1 तारखेलाच वाटप होणार आहे. म्हणजेच 1 जानेवारीला वाटप होईल. जसं पुढे चालून तो 1 फेब्रुवारी 1 मार्चला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच लाडक्या बहिणीला पैसे मिळतील. 1 जानेवारीला कसं वाटप होणार आहे, एक निर्णय देखील समोर आलेला आहे. आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये आलेले असतील आणि ज्यांना 1500 रुपये आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे, मोबाईलवरती 30 सेकंदात एक गोष्ट चेक करून घ्यायची आहे. ती कशी चेक करायची लाईव्ह तुम्हाला दाखवतो, कारण की मोबाईलवर ही गोष्ट चेक जर केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला हे काम करावंच लागेल. फक्त 2 दिवस बाकी, तुम्ही हे काम करून टाका. आता तुम्हाला 1500 नाही तर 2100 रुपये वाटप सुरू होणार आहे. 2100 कोणाकोणाला दिले जाणार आहेत, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. सर्वात प्रथम पाहूयात लाडक्या बहिणींसाठी 2 अजून मोठ्या खुशखबर आल्या आहेत. पहिली म्हणजे ती सर्वात मोठी आनंदाची बातमी की जानेवारीच्या हप्त्याविषयी गुड न्यूज आली. जानेवारीचा हप्ता लगेच सुरू होतोय. लाडकी बहीण योजनेसंदर्भात दुसरी आनंदाची बातमी समोर आली. ती म्हणजे 1,30,000 रुपये घरासाठी मिळणार. त्याचं सर्वेक्षण सुरू झाले, यादी जाहीर झाली. कोणत्या महिलांना घरासाठी 1,30,000 मिळणार? 20 लाख महिलांची यादी तयार. सोलर देखील मिळणार आहे. कोणत्या महिलांना सोलर सिस्टम मिळेल? आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना गाडी म्हणजेच वाहन घेण्यासाठी 80,000 रुपये मिळतील. संपूर्ण सविस्तर आज जाणून घेतोय. पण सगळ्यात महत्वाची अडचण, जी थोडीशी दुःखद गोष्ट आहे, ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाही, तर काहींना कमीच पैसे मिळाले. काहींना अजून डिसेंबरचा हप्ताच मिळाला नाही, काहींना गॅसचेच पैसे मिळाले नाही. तर त्यांनी ही गोष्ट तातडीनं चेक करायची आहे. पहा, अजूनही तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मोबाईलवर 30 सेकंदात ही गोष्ट चेक करून घ्या. ती कशी चेक करायची आम्ही मोबाईलवर लगेच तुम्हाला दाखवतो, कारण की तोपर्यंत व्हिडिओ काय स्किप करू नका. पहा, लगेच जर तुम्हाला हे पैसे 2 दिवसात आले नाही डिसेंबरच्या आधीचे, तर तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाही. कारण की लाडक्या बहिणींना 1 जानेवारी 2025 पासून तुम्ही बघू शकता 2100 रुपये देण्यात येणार आहे. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही याला म्हणू शकता. नवीन वर्ष सुरू व्हायला 2-3 दिवसच बाकी आहे. लाडक्या बहिणीला 1 जानेवारी पासून 2100 रुपये वाटप होणार आहे. पहा, डिसेंबरचा हप्ता डिसेंबर संपत आल्यावर मिळाला. म्हणजे डिसेंबरचा महिना संपत आल्यावर 1500 खात्यात आले. शेवटच्या हप्त्यात पैसे खात्यात आले. पण आता तसं होणार नाही. जानेवारीला 1 तारखेलाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, 1500 मिळत होते तर आता 2100 प्रमाणे पैसे देणार आहे. फक्त तुम्ही महिलांची विशेष पात्रता देखील तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि ज्यांना अजूनही पैसे आले नाही आणि ज्यांना पैसे आले असतील त्यांनी देखील हे चेक करा, कारण की विशेष सूचना ही राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 7व्या हप्त्यासाठी मोठी घोषणा करून टाकली आहे. तुम्ही भाषण देखील बघू शकता. लाडक्या बहिणीला 1 जानेवारी पासूनच आम्ही खात्यात पैसे जमा करणार आहेत, ते सुद्धा 2100 प्रमाणे जमा करणार आहोत. तर यापुढे जो हप्ता आहे तो सर्व 1च तारखेला येणार आहे. म्हणजे डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी आला तर आता तसं होणार नाही. जानेवारीचा 1 जानेवारीला, फेब्रुवारीच्या सुरुवातीला, मार्चच्या सुरुवातीला. आता वाट पाहण्याची गरज नाही. जसं प्रत्येक महिलेला पगार भेटतो, पगार महिन्याच्या शेवटी भेटतो, पण आता तसं नाही. सरकार हे ऍडव्हान्स पैसे देणार आहे. तुम्हाला 1 तारखेलाच त्या ठिकाणी पैसे येणार डीबीटीच्या माध्यमातून. तर डीबीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातोय. डीबीटी एकत्र जोडून आता एकच बटन दाबून 1च तारखेला सर्व पैसे येणार आहे. सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे. यादी फायनल झालेली आहे 7व्या हप्त्यासाठीची 2100 रुपयाची. आता 2-3 दिवसात वाटप होणार आहे. पहा, 1 तारखेला. पण त्याआधी तुम्ही यादी तपासून घ्या. तुमचं नाव त्याच्यात आहे की नाही चेक करा. आणि बँक खात्याची ही गोष्ट करा. तुम्हाला आतापर्यंत सगळे पैसे आले असतील किंवा नसतील, तुम्हाला ही गोष्ट मोबाईलवर 30 सेकंदात चेक करणं फार गरजेचं असणार आहे. कसं चेक करायचं लगेच सांगतो, कारण की 1 जानेवारीला तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. आता पुढची माहिती पाहू शकता. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठी माहिती दिली. लाडक्या बहिणीला वाट पाहण्याची गरज नाही. डिसेंबरचा हप्ता जसा आला तसाच जानेवारीचा हप्ता देखील येणार आहे. विरोधकांनी प्रचंड टीका केली. विरोधक म्हणाले सरकारचे पैसे संपले.
बहिणीला आता पैसे मिळणार नाही. तर त्यातच एक मोठी एक विरोधकांनी खरपूस टीका केली होती संजय राऊत यांनी, की ते म्हणाले होते आता दारूची दुकानं, दारूचे परवाने वाढवले जात आहे लाडक्या बहिणींना एक प्रकारे पैसे देण्यासाठी. सरकार काय मग लोकांना दारुडं बनवणार का, अशी त्या ठिकाणी एक टीका होत होती. पण त्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राज्यात आतापर्यंत 21 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. 21 जिल्ह्यात पूर्ण पैसे कंप्लीटपणे वाटप झाले आहे. पहिल्या टप्प्यात 67 लाख आणि त्यानंतर उरलेल्या महिला अशा 2,34,000 महिला ज्या आहेत, तर त्यांना 2,34,00,000 महिलांना हे पैसे मिळालेले. आता तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील किंवा तुम्हाला कमीच पैसे मिळाले असतील तर त्याचं कारण काय, तुम्ही मोबाईलवर काय चेक करायचं ते सांगणार आहेत, ते लगेच पाहून घ्या. आणि दुसरी गोष्ट, कोणत्या महिलांना घरासाठी 1,30,000 आणि कोणत्या महिलांना गाडीसाठी 80,000 आणि कोणाला मोफत सोलर मिळणार आहे, तर ही आनंदाची बातमी. समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पहा, तुमच्या जिल्ह्याचं नाव चेक करा. 1 तारखेला 2100 कोणत्या महिन्यात येणार, 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. ती लिस्ट देखील तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. सरकार फक्त बोलणार नाही तर सरकार करणार आहे. यावर तुम्हाला एक गिफ्ट देखील देण्यात आलं आहे. ते गिफ्ट म्हणजे घरांचं गिफ्ट, गाडीचं गिफ्ट. हे गिफ्टसाठी यादी तयार आहे, अंतिम यादी तयार आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील, कोणत्या जिल्ह्यात डीबीटी द्वारे पैसे जमा होणार आहे, नंबर वाईज, सिरीज वाईज तुमच्यासाठी एक लिस्ट जारी करण्यात आली आहे. लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते सगळ्यात आधी समजून घ्या. यामध्ये जिल्हा आहे बघा अकोला, त्याचबरोबर अहिल्यानगर जो पूर्वीचा अहमदनगर होता, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पुढे धुळे. धुळेमध्ये देखील भरपूर महिलांना पैसे 6व्या हप्त्याचे आलेले आहेत. तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात आलं का, तुम्हाला आधी किती पैसे आले कमेंट करा. कमी आले असतील तर काय करायचं 30 सेकंदात सांगतो. नंतर नंदुरबार, त्यानंतर अमरावती, कोल्हापूर, त्याचबरोबर सांगली, पुणे, नांदेड, जळगाव. तर असे तब्बल 15 जिल्हे यामध्ये तातडीनं वाटप होईल. तुम्हाला देखील एक मेसेज येईल. हा मेसेज देखील आहे जवळपास तुम्हाला डिअर कस्टमर, जवळपास तुमच्या 2100 रुपये जमा झाले असा मेसेज तुमच्या त्या ठिकाणी येऊ शकतो. आधार कार्डला लिंक असेल जर तुमचं बँक खातं, तरच तुम्हाला हा मेसेज येणार आहे. आता आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे की नाही, कारण की त्यामुळे तुमचे पैसे आले नसणार आहे. तर ते कसं चेक करायचं ते एकदा इथून पुढे पहा. आणि त्यानंतर घरासाठी 1,20,000, सोलरसाठी पैसे, गाडीसाठी 80,000 कशी मिळायची. पण आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे की नाही लगेच चेक करा, कारण 7व्या हप्त्यासाठी ही गोष्ट चेक करणं फार गरजेचं आहे. असेल की तुमचं कोणतं बँक खातं आधार खात्याला आधारशी लिंक आहे, कोणत्या बँक खात्यात तुमचे पैसे आले हे तुम्हाला इथं समजेल. आता याच खात्यामध्ये तुम्ही इथून पुढे चेक करायचं आहे. उदाहरणार्थ आमचं इथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमचं कदाचित बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, एअरटेल पेमेंट बँक असेल किंवा कुठल्याही बँक असेल, पण इथे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि कुठलं तरी बँक खातं इथे जोडलेलं असणं फार गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न घरांसाठी जी आहे ती योजना सुरू केली होती, घरकुल योजना. प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये लाडक्या बहिणींसाठी विशेष त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये पूर्वीच्या अटी होत्या 13 अटी, त्यातल्या 3 कडक अटी आता अगदी शिथिल करण्यात आल्या आहे. पूर्वी घरात मोबाईल असला, फ्रीज असला, मोटरसायकल असला की ते घरकुल मिळायचं नाही, तर आता ती अट काढली. ज्या महिलांचं उत्पन्न 10,000च्या वर होतं दरमहा, तर त्यांना मिळत नव्हती, आता ती अट काढली. 5 एकरच्या वरती जमीन असली तरी देखील तुम्हाला आता हे जे आहे घरकुलाचे पैसे मिळणार आहे. त्यामुळे असंख्य महिलांना घरकुलाचे पैसे मिळतील. फक्त आता याचे अर्ज कधी सुरू होणार, तर ज्यावेळेस आता पहा, ज्यावेळेस जनगणनेचं जे आहे जनगणना होणार आहे त्यावेळेस आर्थिक जनगणना देखील होईल, आर्थिक सर्वेक्षण होईल. तर त्या सर्वेक्षणामध्ये तुम्ही व्यवस्थित माहिती द्या आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही पात्र अपात्र ठरेल. आणि मग तुम्ही ज्यावेळेस अर्ज नवीन लिंक ओपन होईल अर्जासाठी, ते अर्ज भराल तर ते व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला मिळेल. त्या अशा प्रकारे या काही नवनवीन योजनांच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करा. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी, डिसेंबरचा हप्ता सुरू झाला आणि ज्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक मोठी धक्कादायक बातमी आली. सरकारचे पैसे संपलेले आहे, निधी कमी पडत आहे आणि निधी कमी पडत असल्यामुळे आता सरकारने एक पाऊल उचललं आहे. महिलांसाठी निकष लावलेले आहेत. संजय राऊत यांनी टीका केलेली आहेत. पहा, आता ज्यांना पैसे आले नाही त्यांना आता आत्ताचे पैसे येतील, म्हणजे या वर्षाचा शेवट गोड झाला, पण पुढच्या वर्षी 7व्या हप्त्याविषयी आता विचार करावा लागणार आहे. पहा, उद्या म्हणजे आता 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील आणि कोणती यादी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती तुम्ही जाणून घ्या. पण लक्षपूर्वक ऐका, उद्या या 5 जिल्ह्यात आणि 12 बँकेतच पैसे येणार आहे. ज्यांनी उशिरा फॉर्म भरला होता त्यांना पैसे केव्हा येणार आहेत याविषयी देखील आदिती तटकरे स्वतः साम टीव्हीवर बोललेले आहेत. 2 लाख रुपये. एक धक्कादायक बातमी समोर आली की फक्त आता हे शेवटचे पैसे आहेत, यानंतर पैसे मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. 7वा हप्ता मिळणार नाही.
माफ करा, पैसे आता मिळणार नाही, कारण की पहा आता पैसे संपलेले आहेत, निधी कमी पडत आहे. याविषयी अजितदादा पवार काय म्हणाले आणि त्यावर संजय राऊतांनी कसा विरोध दर्शवलेला आहे, टीका केली आहे, त्याविषयी क्लिअर कट आपण जाणून घेऊ. पण ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नव्हते त्यांना ते पैसे का आले नाही, त्यांनी काय चेक करायचं आहे लगेच जाणून घ्या. काही महिलांना गॅसचे पैसे आले नाही, काहींना कमीच पैसे आले, काहींना मागचे 5 हप्त्याचे आले नव्हते त्यांना पूर्ण झिरोच पैसे आले, कमी पैसे आले, काहीच आले नाही. त्यांनी तर हा व्हिडिओ 1 सेकंद देखील स्किप करू नका, कारण की एक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे जी 30 सेकंदात मोबाईलवर चेक करा, अन्यथा